नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तुला बिचारा वाटतोय, त्याने फक्त माझ्या पायाची मसाज केली म्हणून तुला तो हँडसम आहे म्हणून काहीही काय बोलतेस पूजा? पूजा तिला हलकं मारत म्हणाली, मी तुला बावळट वाटते का गं? तूच बोललीस ना का आचलसोबत मॅच हरल्यानंतर सुद्धा तो तुला काहीच बोलला नाही. आरुषी भुवया उंचावत बोलली, हां तर तुला काय म्हणायचं आहे? हे बघ, तुला त्याने पॅम्पर केले, मस्त असा एक मोटिवेशनल लेक्चर पण दिला, हो ना? हां, पण तुला म्हणायचं काय आहे? सरळ सरळ बोल ना. आरुषी पूजाकडे पाहत बोलली. पूजा खांदा उंचावत बोलली, आता अजून काय बोलू? तो तुझ्यावर रागवला कारण त्याला तुझी काळजी वाटते आणि तो तुला ओरडला तर आता तरी समज ना गं माझी भागूबाई. पूजा थोडी चिडत बोलली. आरुषीला हे ऐकून हसायला आलं आणि बोलली, का माझी काळजी का करेल तो? नाही तसं काही नाही. आणि त्याला वाटलं असेल का मी जर मोठ्या पप्पांना बोलली असती तर डील कॅन्सल पण झाली असती म्हणून त्याला त्या डीलची काळजी असेल. तिचा बोलणं ऐकून श्रावणीने डोक्याला हात लावला. ए बाई माझी, तुला आत्ताच पूजा काय बोलली ते समजलं नाही का? एक वेळा अक्षयच्या नजरेने पण विचार करून बघ ना. त्याला त्या डीलसोबत काहीच घेणं देणं नव्हतं ग. हे बघ, जेव्हा तुला वाटत होतं का त्या मॅचवर ती डीलचं रिझल्ट डिपेंड आहे म्हणून तू त्या हॉटेलमध्ये भेटायला गेलीस, पण जेव्हा त्या अक्षयला समजलं का तू एकटीच हॉटेलमध्ये मिस्टर खोसला यांना भेटायला गेलीस, हे ऐकून तो सगळं काही सोडून तिथे हॉटेलमध्ये आला का नाही? आणि हो, त्याला कुठं माहिती होतं का मिस्टर खोसला हे तुझ्या बाबांचे खूप जुने मित्र आहेत म्हणून? तू स्वतःला त्याच्या ठिकाणी ठेवून बघ ना जरा. कधी तुझी बायको 1 तास असं कुणातरी सोबत एका रूममध्ये असेल तर तू काय रिॲक्ट करशील? तिचं बोलणं ऐकून आरुषीचं डोकंच बंद पडलं. तिच्या डोक्यात एक वेळसुद्धा हा विचार आला नव्हता. तिला विचारात पडलेलं पाहून पूजा बोलली, तूच बोलली होतीस ना तो तुला हॉटेलमधून घसडत घरी घेऊन आला होता आणि हो, तू त्याला सांगितलं की ती प्रॉपर्टी आता त्याची आहे. हे ऐकूनसुद्धा त्याला जरा पण आनंद नाही झाला. हे सगळं ऐकून तर मला 100% वाटतंय का तो चुकीचा नव्हता म्हणून. अगं, त्याला खरंच तुझी काळजी होती म्हणून तो तुझ्यावर रागवला आणि ओरडला पण. हे सगळं ऐकून आरुषीला आता सकाळच्या वागण्यावर पस्तावा होत होता. तिला पश्चाताप होऊ लागला होता. सकाळी ती किती वाईट वागली होती अक्षयसोबत, पण सोबतच तिला आनंद पण होत होता का खरं अक्षयला माझी काळजी वाटत असेल का? हा विचार करून खूप खुश होती. पण काही वेळातच हे सगळे विचार ती बाजूला करून सिरियस होत पूजाला बोलली, नाही, असं होऊ शकत नाही. तिला तो दिवस आठवत होता ज्या दिवशी अक्षय तिला बोलला होता की तू मिसेस आरुषी अक्षय राठोड होशील, पण त्याच्या मनात तिला कुठेच जागा नसणार, त्यांच्या प्रेमाला जागा नसेल. हे अक्षयने तिला सरळ सरळ सांगितलं होतं. त्या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध होऊ शकत नाही. पूजा हैराण होत बोलली, का नाही होऊ शकत? त्याला फक्त काळजी वाटत असेल कारण ही त्याची बायको आहे म्हणून. जर कधी कोणाला माहीत झालं का अक्षय राठोडची बायको असं कोणातरी सोबत एकाच रूममध्ये होती तर त्याची बदनामी होईल म्हणून तो माझी काळजी करतोय. बस ग, बाकी काही नाही. पूजा मोठा श्वास घेत बोलली, आता मी तुला काही विचार करायला फोर्स तर नाही करू शकत. तुला जे विचार करायचं ते कर.
आता पूजा आणि श्रावणीला पण वाईट वाटत होतं का एवढं समजावून तरी पण हिला काही समजत नाही. थोड्या वेळाने श्रावणी बोलली, ते जाऊ दे, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. श्रावणीच्या गुड न्यूज दिल्याने पण आरुषीच्या चेहऱ्यावर नाराजीच दिसत होती. आरुषीनं इंटरेस्ट न घेताच विचारलं, कुठली गुड न्यूज? तुला मी माझ्या एका फ्रेंडबद्दल बोलली होती ना. आत्ताच मी तुझ्या यायच्या आधी तिच्याशी बोलत होती. पूजा तिला बोलली. ती बोलली की त्याला तुझ्यासाठी एक पार्ट टाईम जॉब भेटलाय म्हणून. तुला जर पाहिजे असेल तर तू सांग मला. बोलतच पूजा थोडी थांबली आणि सिरियस होत बोलली, नाही तर मी तिला नकार देऊन देते. पण तिचं बोलणे ऐकून आरुषीचा आनंदच मावत नव्हता. तिला बोलली, ऑफकोर्स मला तो जॉब पाहिजे ग. खरं ही एक फॅशन डिझाईनची कंपनी आहे. तुला आधी तिथे साधंच काम असं करायला लागल. म्हणजे एखाद्याच्या हाताखाली किंवा काहीतरी असं वेगळं काहीतरी काम असेल. अगं तिची जरा फॅमिलीचा प्रॉब्लेम होता ना, त्याच्यामुळे ती तो जॉब सोडू लागली. कदाचित तिची जागा तुला पण भेटेल. आरुषी हे ऐकून खूपच खुश झाली, कारण तिला वाटत होतं की तिला मस्त असा ऑफिशियल वर्कच भेटेल म्हणून. पण जर कधी हा जॉब केला तर खूपच कामाचा लोड पण पडेल आणि रोजच्या रोज बॉसचा ओरडा पण खायला लागेल. आणि हो, याच्याने तिच्यासाठी खूप थकणं पण होणं अशक्य होतं आणि तिला तेवढंच बाहेरचं जग पण पाहायला भेटला असता आणि नवीन काहीतरी वेगवेगळं गोष्टी शिकायला पण मिळाल्या असता. म्हणून ती खूप खुश पण होती, कारण तिला तिच्या मनासारखं जॉब भेटत होता. नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही, ती पूजाला बोलली. हे तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. ती एक्सायटेड होत पूजाचा हात पकडत बोलली. ती काही बोलली का? मी हा जॉब कधीपासून जॉईन करू शकते? म्हणून पूजा हसत बोलली, तुला वाटलं तर आज संध्याकाळी पण जाऊन तू तो जॉब कंटिन्यू करू शकतेस. तिचं बोलणं ऐकून काही वेळ आरुषीच्या चेहऱ्यावरील हसूच गायब झालं. कारण ती कशी जाणार? कारण संध्याकाळी तर तिला अक्षयसाठी जेवण बनवायला लागतं. आता परत ती त्याचा राग सहन करायला तयार नव्हती. पण अक्षय तिच्या हातचं जेवण खाणार काय? कारण काल रात्री तो तिच्यावर एवढा नाराज झाला होता का दोघे पण जेवले नव्हते. आणि सकाळी पण आरुषी अशी वागली म्हटल्यावर अक्षय तिचं तोंड पण पाहतोय का नाही, त्याच्यामुळे आज घरी जाऊन काही फायदा पण नव्हता. हा सगळा विचार करून आरुषीने उत्तर दिलं, ठीक आहे, मी आजच तो जॉब जॉईन करते. ओके, ग्रेट, मी तिला लगेच फोन करून सांगते. पूजा खिशातनं मोबाईल काढत म्हणाली. आज दुपारनंतर लेक्चर नव्हते, म्हणून आरुषीने बॅग घेतली आणि पूजाने जो काही ॲड्रेस दिला होता तो ॲड्रेस घेऊन ती निघून गेली. क्लोज डिझाईन्सची कंपनी होती. त्याच कंपनीमध्ये आरुषीला काम करायचं होतं. ही फॅशन डिझाईन कंपनी होती. मागील काही वर्षापासून ह्या कंपनीचं नाव बरंच गाजलं होतं. शहरातील मोठमोठे श्रीमंत लोक लग्नासाठी स्वतःसाठी इथेच ऑर्डर देऊन कपडे बनवायचे. एवढेच नव्हे तर मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा इथूनच कपडे ऑर्डर करायचे.
त्याच्यामुळे आरुषीला हा मौका गमवायचा नव्हता, कारण तिला पुढे जाऊन एकदा काय कॉलेज कंप्लीट झालं तर तिला असंच काहीतरी जॉब करायचा होता आणि याच्याने तिच्या ओळखी देखील वाढल्या असत्या. आरुषी त्या कंपनीत गेली आणि वाट पाहू लागली. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट आली आणि ती साधारण 20 ते 22 वर्षाची असेल. दिसायला एवढी सुंदर होती का तिला पाहून आरुषीच्या डोळ्यांच्या पापण्यासुद्धा हलत नव्हत्या. ती आरुषीकडे पाहत हसत म्हणाली, "यू आर आरुषी शर्मा राईट ना? हां, मला वाटतंय का तू पूजाची फ्रेंड्स आहेस वाटतं." आरुषी अजून पण टक लावत पाहून तिला विचारत होती. पूजा बोलली होती का असंच कुठेतरी तिची ओळख त्या मुलीशी झाली होती. तेव्हापासून त्या दोघी फ्रेंड्स झाल्या होत्या आणि ती पण तिथेच काम करत होती. हां, बरोबर ओळखलंस. तसं मी तुला एक सांगू का? मी तुझी सिनियर जरी असली तरी येथील काही रूल्स आहेत, ते तुला फॉलो करायला लागतील. पहिला रूल, तुझ्यापेक्षा सिनियरला मॅम किंवा सर असंच बोलायचं, ओके? शिका आरुषीला समजावत बोलली. आरुषी थोडी नर्वस होती, पण तेवढीच जास्त एक्सायटेड पण होती. ओके मॅम. शिका मॅम, मी इथून पुढे लक्षात ठेवीन. ओके, तुला मी आरोहीला भेटायला घेऊन जाते, शिका आरुषीला बोलली. शिका पुढे, आरुषी तिच्या मागे. असं त्या दोघी आरोहीच्या कॅबिनकडे गेल्या. आरोहीच आपली बॉस आहे, त्याच्यामुळे ती तुला भेटून तुला सगळं काही काम समजावून सांगेल. शिका पुढे जात म्हणाली, ओके थँक्यू शिका मॅम. आरुषीने हळूच उत्तर दिलं. काहीच वेळात आरोहीच्या कॅबिनमध्ये दोघीही गेल्या आणि शिका आरोहीला बोलली, आरोही, ही आरुषी आहे, माझी जुनी फ्रेंड ना. तिने मला हिच्याविषयी सांगितलं होतं. शिका आतमध्ये येत बोलली. आरोही तिच्या कॅबिनमध्ये एक स्केच ड्रॉ करत होती. तिच्या होटांमध्ये एक सिगरेट पण होती. शिकाचा आवाज ऐकून तिने तिची नजर दोघींवर फिरवली. आरोहीने सिगरेट हातात पकडून आरुषीवर नजर खाली वर करत असं पाहत होती का तिला जसं काय एका नजरेत ही मुलगी कशी आहे ते तिला जाणून घ्यायचं होतं. हाय आरोही मॅम, मी आरुषी शर्मा. ओके ठीक आहे, माझं काम संपलं आहे, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी जाते आता. ती शिका दरवाजा बंद करून बाहेर निघून गेली. कॅबिनमध्ये आता आरोही आणि आरुषी दोघीच होत्या. आरोही चेअरवर बसत सिगरेट फेकली. आरोही खूप खुल्या विचारांची मुलगी होती, पण तिच्या वागण्याने तिने जरा पण वाटत नव्हतं का ती आरुषीला काही नीचा दाखवत असेल म्हणून. आरुषी शर्मा, कॉलेजची टॉपर ना तू? आरोही आरुषीकडे पाहत म्हणाली. आरुषी रिस्पेक्ट करत म्हणाली, थँक्स मॅम, हे तर तुमचं मोठेपणा आहे का तुम्ही मला कॉलेजची टॉपर मानता. आरोही तिला पाहून हसली आणि एक स्केच समोर पकडत म्हणाली, चांगले स्टुडंट असणं काही खराब नाही आहे आरुषी, पण प्रॉब्लेम तेव्हा होतो का आपण फक्त एक चांगला स्टुडंट म्हणूनच राहतो. आरुषी कन्फ्यूज होत आरोहीकडे पाहू लागली. तिला समजत नव्हतं का आरोहीला नक्की म्हणायचं तरी काय आहे. आरोही मुद्द्यावर येत बोलली, तुला माहिती आहे का तुला इथे काय काम करायला लागल ते? हां, बाकी काही काम असेल तरी तुम्ही मला सांगू शकता.
आरोही आरुषीकडे पाहत म्हणाली, काम एवढं मुश्किल नाही आहे. तुला रोज फक्त स्टुडिओची साफसफाई करायला लागेल. स्टुडिओमधील सगळे सॅम्पल साफ पाहिजेत. तसं पण आणि माझे या कॅबिनमधील सगळे ड्रॉइंग फाईल सगळं अरेंज पाहिजेत. सगळी साफसफाई पाहिजे. आणि हो, तुला माझ्या कस्टमरसोबत पण कॉन्टॅक्टमध्ये राहायला लागेल. त्यांच्या अटीशर्ती हे सगळं तुला पाहायला लागेल आणि रोजच्या रोज तू मला त्यांची माहिती द्यायची. आरुषी आरोहीचं बोलणं ऐकून हैराण झाली. तिला तरी बोललं होतं का ऑफिशियल वर्क असेल ना की साफसफाई. आरुषी अडखळत बोलली, आरोही मॅम, ते मला वाटलं होतं का इथे मला ऑफिशियल वर्क असेल म्हणून. पण आरोही स्माईल करत बोलली, मला असं वाटतंय का तू नवीन आहेस, तू फ्रेशर आहेस. तुला ना कुठल्या जॉबची एक्सपिरियन्स आहे ना काही कुठल्या कामाचं काही माहिती आहे. आणि हो, मला माझ्या कर्मचाऱ्यांकडून नॉलेजची गरज असते ना की टॉपर असणं हेच गरजेचं नसतं. जेवढं नॉलेज असलं तसं त्यांचा जॉब पण असतो. आणि हे तरी सध्या तरी तुझ्याकडे नाही आहे. आणि तुझी फील्ड पण ती नाही आहे. मी असं ऐकलं आहे का तू एक BSc कॉलेजची स्टुडंट आहेस. विचार कर, तुला काही जबरदस्ती नाही. तुला जर माझी ऑफर आवडत नसेल तर तू नकार देऊ शकतेस आणि दुसऱ्या कुठल्या कंपनीत तू ॲप्लिकेशन करू शकतेस. नो 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 मॅम, आय थिंक इट्स गुड, आय विल डू इट. आरुषी गडबडीत बोलली. ती थोडी नाराज झाली होती, पण तिला सध्या तरी एका जॉबची गरज होती. त्यात काय झालं, तिला जर साफसफाई जरी करायला लागली तरी इथे राहून तिला नवनवीन काहीतरी शिकायला भेटणार होतं. आणि तिच्या भविष्यात पण उपयोगी झाला असता. आरुषी परेशान होत बोलली, मॅम, मला कॉलेजला पण जायचं असतं. त्याच्यामुळे मी इथे पूर्ण दिवस तर नाही राहू शकत. सो इट्स ओके. शिकाने मला सगळं सांगितलं होतं का तुला इथे पार्ट टाईम जॉब पाहिजे म्हणून. सो जेव्हा तुला टाईम असला तेव्हा तू इथे येऊन तुझं काम करू शकतेस. आरोही स्माईल देत आरुषीला बोलली. आरुषीने हे ऐकून मोठा श्वास घेतला. आरोही हाताचा इशारा करत म्हटले, तू त्या डेस्ककडे जा आणि तिथे ती तुला तुझ्या लॉकर सांगेल. तिथे तुझं सगळं सामान ठेवू शकतेस आणि तुला वाटलं तरी तू आत्ताच तुझं काम सुरू करू शकतेस. यू मे गो नाव. आरुषी तिथून निघून परत रिसेप्शनिस्ट जवळ आली आणि तिच्या लॉकरबद्दल विचारलं. तिने तिला लॉकरची माहिती दिली आणि चाव्या दिल्या. तिला लॉकरमध्ये बॅग ठेवताना एक वेळ अक्षयचा विचार आला की अक्षयला मेसेज करून सांगू का फोन करून सांगू मी आज घरी नाही येऊ शकत म्हणून. तिने मोबाईल हातात घेऊन विचार करू लागली. ती फोन करणार तेवढ्यात तिला विचार आला, फोन करू का नको. खूप वेळ विचार केल्यानंतर तिने मोबाईल सायलेंट करून लॉकरमध्ये ठेवला आणि लॉकर बंद करून ती तिथून ऑफिसकडे निघून गेली. अक्षय ह्या वेळेस ऑफिसमध्ये बसून कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करत होता. पेपर साईन करून त्याने पेपर समोर बसलेल्या माणसाच्या हाती दिले. या टाईमला मिस्टर खोसला अक्षयच्या समोर बसले होते. अक्षय दुसरं तिसरं नाही तर ती प्रॉपर्टीचे पेपर साईन करत होता. तीच प्रॉपर्टी जी मिस्टर खोसला यांनी अक्षयला हुंडा म्हणून दिलेली होती. मिस्टर खोसला यांनी एक नजर पेपरवर टाकली आणि हसत तो पेपर एक फाईलमध्ये ठेवला. हा कॉन्ट्रॅक्ट सही करायला जास्त टाईम नव्हता लागला. त्यावेळेस मिस्टर खोसला अक्षयला बोलले, आरुषी खूप गोड मुलगी आहे. ती खूप साधी भोळी मुलगी आहे. तिने आतापर्यंत खूप काही सहन केलेलं आहे. आता ती तुझी बायको आहे. त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे का तू तिची काळजी घेशील म्हणून.
आणि तिला कुठलाच त्रास नाही होऊ देणार, हे बोलून अक्षयची पाठ थोपटली. अक्षयला असं वाटलं मिस्टर खोसला यांनी त्याची पाठ न थोपटता त्याच्या काळजाला भिडेल असं काहीतरी बोलून गेले होते. अक्षयने होकारार्थी मान डोलवत म्हणाला, ऑफकोर्स अंकल, मी तिची नक्कीच काळजी घेईल. मिस्टर खोसला बाहेर निघून गेल्यावर शौर्य अक्षयच्या कॅबिनमध्ये आला. सर, हा तरी जस काही चमत्कारच झाला. एकच दिवसातून सगळं काही बदलून गेलं. कालपर्यंत मी खूप दुःखी होतो कारण मला असं वाटत होतं की तो अंकित अग्रवाल आपल्या नाकाखालून ही प्रॉपर्टी घेऊन जाईल म्हणून. पण मी तरी हैराण झालो. आरुषी मॅमचं मिस्टर खोसला यांच्यासोबतचं रिलेशन आहे. पहा ना सर, 1 रुपया न खर्च करता करोडची प्रॉपर्टी तुम्हाला सहज मिळून गेली. तुम्हाला याच्यासाठी आरुषी मॅमला थँक्स नक्कीच म्हणायला पाहिजे. अक्षयला आत्ता शौर्याचं बोलणं अजून सहन नव्हते होत, म्हणून त्याने गाडीची चावी घेतली आणि पटकन कॅबिनच्या बाहेर निघून गेला. सर, तुम्ही कुठे चालले? तुम्ही अजून तर फक्त 4 वाजले. तुम्ही खरंच आरुषी मॅमला थँक्स तर नाही ना बोलायला चालले? पण एवढी पण काय घाई? शौर्य पटकन अक्षयच्या मागे येत बोलला. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पुढच्या पार्टसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू आणि धन्यवाद.